जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 9 मार्च 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव नेमका काय मिळतोय जरा आपण पाहतोय। या ठिकाणी टोमॅटोची गुणवत्ता उन्हाळ्यामुळे काही प्रमाणामध्ये डाऊन झालेली पाहायला मिळते, पण प्रत्यक्षात टोमॅटोला बाजारभाव नेमका काय मिळत असतो आणि सध्या आवक देखील घटलेली आहे। उन्हाळा खूप आहे, टोमॅटोच्या फळावर देखील विपरीत परिणाम झालेला आहे। आपल्यासोबत जर एक शेतकरी दादा आहेत, नमस्कार। आज तारीख आहे 9 मार्च 2026। टोमॅटो काय भाव सेल झाले? 400 रुपयापर्यंत। विरांग कुठली व्हरायटी? विरांग किती लागवड आहे आपली? 10,000 कडे। क्षेत्र किती? क्षेत्र 60 गुंठे। 60 गुंठे। एकरी खर्च किती येतो? एकरी खर्च 1 लाख रुपये येतो। सध्याच्या बाजारभावामुळे टोमॅटो शेती परवडते? नाही परवडत। काय बाजार वाढण्याची शक्यता? काही तसं वाटत नाही। आवक बघतात काही वाटत नाही बाजार। यंदाचं सीझन कसं गेलं? यंदाचं सीजन लॉस मध्येच गेले संपूर्ण। तसं काही नाही। काय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीनं अजून काय करणं अपेक्षित आहे का जेणेकरून शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याचं होईल? काय सूचना? नाही तसं आता बाजार समिती बाजारसाठी काही करू शकत नाही, कारण तू हा सर्वांगीण प्रश्न आहे। बाजारचे रेट वाढणं कमी होणं समजा एक बाजूच्या मार्केटचा त्याच्यावर अवलंबून आहे। एक बाजार समिती काही ॲक्शन घेऊ शकत नाही ना, त्याच्यामुळं ठराविक बाजार समितीने काही केलं पाहिजे असं काही नाही, परंतु शासनाने काहीतरी केलं पाहिजे। भाजीपाला साठवणक्षम शीतगृह वगैरे शेतकऱ्यांसाठी काही खुली केली पाहिजे जास्त प्रमाणात, काही सबसिडीवर हे मंजूर केली पाहिजे। बाजारभाव त्याच्यानंतर शेतकऱ्याचा भाजीपाल्याचा मार आहे तो निर्यात कसा होईल, जास्तीत जास्त लांबपर्यंत कसा पोहोचल याच्या तरतुदी केल्या पाहिजे। एका बाजार समितीने काही करून काही होणार नाही। आपलं गाव कुठलं? वनकुटे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। किती वर्ष टोमॅटो लागवड करतात? गेली 15-20 वर्ष करतो। पण ह्या मार्केटच्या कारभाराबद्दल व्यवहार व्यवस्थित असतात का? व्यापाऱ्यांकडून पैसे वेळ मिळतात का? काय सूचना? हो मिळतात, तसंच समजा थोडंफार मागे पुढं होतं, परंतु पैसे काही कोणी ठेवत नाही किंवा पैसे बुडत नाहीत। मार्केटबद्दल तशी, व्यापाऱ्यांबद्दल, आडतदारांबद्दल तशी काही तक्रार नाही माझी। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा आपल्यासोबत एक शेतकरी बंधू आहेत। दादा नमस्कार। नमस्कार। आज तारीख आहे 9 मार्च 2026। काय बाजारभाव? साऊ व्हरायटीला 250 ते 350 रुपयापर्यंत गेलेत। विरांग 300 ते 550 रुपयापर्यंत विरांग गेलेले आहे। काय बाजार सध्याचे जे बाजारभाव आहेत हे थोडेसे आपल्याला टोमॅटोचा झालेला खर्च आणि मिळत असलेला बाजारभाव त्याच्यामुळे खर्च सुद्धा वसूल होत नाही। काय अपेक्षित आहे आणि बाजारभाव कमी जास्त कशामुळे होतात? काय झाले माहिती आहे का, ऊन वाढल्यामुळे माल एकदम बारीक झालेत, क्वालिटी नाही राहिली आणि चांगले माल निघत होते त्यावेळेस बाजार नव्हते, आणि आता चांगल्या मालाला बाजार 500 रुपये झाले, पण 20% सुद्धा तो माल बाजारात नाही। 500 रुपयावाला जो माल आहे तो 20% सुद्धा बाजारात नाही, त्यामुळे 300, 250, 300 रुपयाचेच माल बाजारामध्ये येईल आता सध्या। काय मार्केटसाठी काही सूचना वगैरे? मार्केटचं नियोजन चांगलं आहे, सुंदर नियोजन आहे, म्हणजे काही बोलण्यासारखं नाही काय। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नियोजन चांगलं आहे असं शेतकरी बांधव सांगतात। बाजारभाव गावठी टोमॅटोला 200, 250, 300 रुपयाचा बाजारभाव आहे आणि जे विरांग आहे म्हणजे संकरित व्हरायटी आहे त्याला बाजारभाव साधारण 350, 400, 450, शेतकरी म्हणाले 500 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे। हा बाजारभाव अधिकचा मिळायला हवा। शेतकरी बांधवांनो, उन्हाळा खूप आहे, टोमॅटोची निवड योग्य प्रकारे करा। अधिकचा बाजारभाव या ठिकाणी मिळायला हवा। अजून व्यापारी बांधव नेमकं काय म्हणतात ते देखील आपण ऐकूया। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 9 मार्च 2026 रोजी टोमॅटोची जी आवक आहे ती आवक थोड्याफार प्रमाणात कमी जास्त आहे। बाजारभाव प्रत्यक्षामध्ये काय मिळतोय, व्यापारी बांधव काय सांगतात हे आपण व्यापाऱ्यांकडून समजून घेऊया। सध्या उन्हाळा असल्यामुळे मालाची गुणवत्ता ढासळलेली आहे। जे गावठी टोमॅटो आहे त्याला साधारण 250, 350 रुपयाचा बाजारभाव मिळतोय, परंतु संकरित व्हरायटीला बाजारभाव 400च्या पुढे देखील आहे। आवक कमी झालेली आहे आणि चांगला माल कमी पाहायला मिळतो आहे। आपल्यासोबत टोमॅटोचे व्यापारी आहेत, जरा आपण व्यापाऱ्यांना विचारूया प्रत्यक्षात टोमॅटोला बाजारभाव काय मिळतो आहे आणि आज तारीख जी आहे 9 मार्च 2026 टोमॅटोला बाजारभाव काय मिळतो आहे। भाऊ नमस्कार। आज तारीख आहे 9 मार्च 2026। टोमॅटोची आवक किती झाली आणि गावठी टोमॅटोला बाजारभाव काय? आवक कमीच आहे, रोज जेवढीच आवक साधारण 5-7 हजार कॅरेटची असन। साऊ माल जे क्वालिटी माल आहे ते मॉलचे माल आहेत ते 350 रुपये आणि जे लोकलचे माल 200 रुपये।
चांगला प्रतीचा माल 300 350 रुपये आहे साऊचा. संकरित व्हरायटी संकरित व्हरायटीचा डिफरन्स भरपूर झाला आहे. 250 पासून तर 550 पर्यंत गेला आहे. 550 एकच वकर माझ्या नजरेत गेलं आहे. बाकीचा माल 4 4.5 रुपये जास्त गेलेला आहे. आता 550 रुपयांनी जे वक्कल संकरित गेलं ते किती किलोचं होतं? किलो तेवढंच 22 किलोचाच माल होता, पण माल एकदम टॉप आहे. माल एकदम टॉप आहे. ते अप्पानी आणि भूषण गुलाब यांनी हे दोन्ही मिळून एक गाडी होती. आणि नाना गाजरे म्हणून शेतकरी आहेत आपले पारनेर तालुक्याचे, त्यांची गाडी गेलेली आहे. तर सध्या बाजारभाव थोडेसे वाढू लागलेले आहेत. हे बाजारभाव टिकतील का डाऊन राहतील किंवा पुढे कमी होतील? टिकून राहतील. काल नाशिक जिल्ह्यात सुद्धा 500 ते 600 रुपये बाजार गेलेले. चांगल्या मालाला चांगली डिमांड राहणार आहे. आणि इथून पुढं आता 8-10 दिवसात थोडंसं लोडिंगचं पण चालू होईल. त्यामुळं शेतकऱ्यांना सांगायची इच्छित आहे का बाजाराची काळजी करू नका, पण माल फक्त निवड चांगली करा. मालाची प्रतवारी चांगली आणा. त्याच्याकडून काय होतो, वादविवाद निर्माण नाही होत. काय होतं, चांगला माल 500 गेला आणि एखादा माल हलका 300 जातो, मग त्याच्यात असा ग्रह होतो का एवढा कमी का जातोय. पण त्याची क्वालिटी, मालाची प्रतवारी चांगली करू आणा, ज्याच्याकडून हलका माल पण तुमचे 2 पैसे जास्त होते. आता ज्या गावठी टोमॅटो आहेत त्या कुठल्या कुठल्या व्हरायटी आहेत? सध्या साऊथ चांगली आहे. सध्या हे आता वक्कल आहे बघा तुमच्या समोर आहे. हा वक्कल 360 रुपयांनी घेतला आहे. 360 रुपयांनी हा वक्कल. अच्छा, हे हा वक्कल 360 आहे. हा 350 रुपयाचा माल आहे. अच्छा हा पुढचा वक्कल 321 रुपयाचा आहे. अच्छा. तो पण साऊचे. फरक फक्त क्वालिटीवर आहे. आता या साईज लहान मोठी नाही, क्वालिटी, चमक, त्याच्यामुळं चमकमुळं थोडा 20-30 रुपयाचा फरक आहे, बाकी काय नाही. शेतकरी बांधवांना उन्हाळा खूप आहे. कडक उन्हामुळे टोमॅटो लाल होत आहेत, खराब होत आहेत. चांगल्या दर्जाचा माल असेल तर त्याला बाजारभाव निश्चित चांगला मिळतोय. आता या ठिकाणी आपण पाहतोय हे 1 नंबर माल आहे, गावठी टोमॅटो आहे. याला बाजारभाव चांगला मिळतोय. शेतकरी बांधवांना मालाची निवड चांगली करा. आपण या ठिकाणी पाहतोय हा जो माल आहे हा दर्जेदार माल आहे. दर्जेदार मालाला बाजारभाव चांगला मिळतोय. गावठी टोमॅटोपेक्षा संकरित व्हरायटीला जरा जास्त बाजारभाव मिळतोय. व्यापारी बांधवांना शेतकऱ्याचा दुवा घ्या. टोमॅटोला अधिकचा बाजारभाव कसा मिळेल याबाबतची काळजी घ्या. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती नारायणगाव या ठिकाणी टोमॅटो बागचे बाजारभाव सध्या गावठी टोमॅटोला बाजारभाव 300 रुपयाच्या आसपास आहे. आणि जे संकरित व्हरायटी आहेत त्याला 400 450, एखादी 2 वक्कल 500 550 पर्यंत गेलेले आहेत असं व्यापारी बांधव सांगतात. अर्थात जो चांगल्या दर्जाचा माल आहे त्याला बाजारभाव चांगला मिळतोय. आता आपण जरा व्यापारी बांधवांशी बोलणार आहोत. नमस्कार साहेब, आज तारीख आहे 9 मार्च 2026. टोमॅटोला काय बाजारभाव? टोमॅटोचे चांगले माल होते 400 450 जे मॉलला चालतील ते. बाकी रेग्युलर बाजार होते 250 पासून 350 पर्यंत. पावणे संकरित व्हरायटी संकरित व्हरायटीचेच. आणि देशीचे बाजार होते 150 पासून 250 पर्यंत. आता जे संकरित व्हरायटीला जास्त बाजारभाव मिळतो, आता एक व्यापारी म्हणाले 500 पर्यंत सुद्धा सेल झालेला आहे, ते किती किलोचं वक्कल असतं? ते छोटी वकलं असतात जे नवीन माल चालू झाले ना ते असतात, कारण त्यांना एकदम सुपर माल लागतात. त्यांना ते जे किरकोळ जो हात विक्रीवर माल विकतो 50 रुपये किलो 40 रुपये किलो त्यांना माल चोख लागतो. बाजारभाव काय वाढते? बाजारभाव वाढतील, चांगले वाढतील. कारण आता या वातावरणामुळं जी विरांग मेन व्हरायटी होती तिच्यात तिरंग्याचं आणि डंकाचं तुटाचं प्रमाण वाढल्यामुळं ही थोडीशी ती जी येण्याची शक्यता आहेच. आता तुम्ही कुठून आले? मुलापूर. काय आता टोमॅटोला सध्या जो बाजारभाव मिळतोय याच्यामुळे होणारा वर्षभराचा खर्च किंवा सीझनचा होणारा खर्च, बागेचा होणारा खर्च, मिळणारा बाजारभाव अर्थकारण जुळतं का? नाही जुळत. काय बाजारभाव मिळाला पाहिजे? कमीत कमी 500 रुपयाच्या पुढं मार्केट झालं पाहिजे. 500च्या पुढे गेलं तर परवडतं. आपली लागवड किती आहे? 2 एकर आहे. एकरी खर्च किती आला? एकरी 1.5 लाख रुपये खर्च आहे. मार्केट कमिटीला काय सूचना? व्यापाऱ्यांकडनं काय फसवणूक होते का? पैसे वेळेवर मिळतात का? पैसे वेळेवर मिळतात. मार्केटचा कारभार चांगलाच आहे, परंतु हे व्हरायट्यांमुळं आणि कीड जास्त, हे वातावरणामुळं कीड, तिरंगा, त्याच्यामुळं तोटा सहन करावा लागतो. शेतकरी बांधवांना टोमॅटो नाशिवंत माल आहे. बाजारभाव कमी जास्त होऊ शकतात. बाजार समितीचं कामकाज चांगलं आहे असं या ठिकाणी सांगितलं जाते. उन्हाळा आहे, माल खराब होतोय, वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. दिनांक 9 मार्च 2026 रोजी गावठी टोमॅटोला बाजारभाव 150 पासून तर 350 रुपयेपर्यंतचा मिळतोय. आणि जी संकरित व्हरायटी आहे त्याला 300 पासून तर 450 रुपयाचा बाजारभाव मिळतोय. सध्या आवक घटलेली आहे, उन्हाळा खूप आहे, माल चांगल्या दर्जाचा येत नाही. जो 1 नंबरचा माल आहे त्याला बाजारभाव चांगला मिळतो. पण सध्या टोमॅटोच्या बागा उलगत आलेल्या आहे, तर लूज माल आहे, खराब माल आहे, त्यामुळे बाजारभाव कमी झालेले आहेत.
व्यापारी बांधव सांगतात बाजारभाव वाढणार आहेत। शेतकरी बांधवांनो, बागेची काळजी घ्या, मालाची निवड करून आणा, वाहन सावकाश चालवा, शेतामध्ये पाणी भरत असताना स्वतःची काळजी घ्या। बिबट्याचा उपद्रव देखील खूप आहे, आपण स्वतः सेफ राहा। मार्केटला येताना वाहन सावकाश चालवा। सध्याचे वाढणारे महागाई, खताचे वाढणारे दर, औषधांचा होणारा खर्च आणि सध्या मिळत असलेला बाजारभाव याच्यामुळे टोमॅटोच्या शेतीचा ताळमेळ बसणं अवघड आहे। नाशिवंत माल आहे, पुढे मागे बाजारभाव वाढतील। सध्या आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे असं व्यापारी बांधव सांगतायत। शेतकरी बांधवांनो, बागेची काळजी घ्या। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।